सानी कला रंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. विंदा करंदीकरांची ही प्रसिद्ध कविता आहे आणि अत्यंत जीवनाचं हे सार सांगून जाणारी कविता आहे. तुम्ही म्हणाल आज मॅडम हे काय कवितेने सुरू करताय, तर खरंच एक कृतज्ञता तुमच्या प्रति मी सगळ्यांना आज भेटू शकत नाही आहे. प्रत्येक आज आपला 85,000च्या वर टप्पा पुढे गेलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम जे मला मिळत आहे आणि त्या प्रेमाने मी अगदीच खूप म्हणजे कृतार्थ झालेले आहे. प्रत्येकाचे कॉमेंट्स वाचताना मला खूप भरून येतं. प्रत्येकाशी अत्यंत कृतज्ञ आहे. मी मागे पण सांगितलं होतं की माझे वडील प्रसिद्ध डॉक्टर होते आणि त्यांनी आयुष्यभर खूप समाजासाठी केलं आणि म्हणजे जाताना सुद्धा ते देहदान करून गेले बरं का. आणि मला ते नेहमी सांगायचे की तू पण करत राहा, तुला जे दिलेलं आहे देवाने समाजाने दिलं आहे तू निरपेक्ष बुद्धीने करत राहा आणि तुला त्याचं भले समोरच्या व्यक्तीने दिलं नाही तर तुला कुठून तरी कुठल्या तरी रूपाने, प्रत्येक वेळेस पैसाच पाहिजे असं नाही बरं का. मी परत एकदा नमूद करते की पैशाने समृद्धता असं नाही, तर तुला कुठून तरी त्याचे बरोबर तुला रिटर्न्स मिळतील. निरपेक्ष बुद्धीने कर म्हणजे तुला त्याचं सगळं फळ मिळत जाईल. तर खरं खरं सांगते की मी आज जे काही अखंड वसा जो चालू होता तर खरंच त्याची मला आज खूप खूप म्हणजे भरून पावले. आज मी माझ्याकडे जे भजनाचं कलेक्शन आहे किंवा माझ्याकडे जे ज्ञान आहे, जे मला काही येतं ते मी खूप अशातला भाग नाही. माझ्यापेक्षा खूप लोक हुशार असतात, असं मी म्हणत नाही मी हुशार आहे, पण मला जे काही येतं आहे ते आपल्या आजूबाजूच्या 4 लोकांना आपण वाटवू शकतो. म्हणतात ना, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे, तसे मी घेणाऱ्याचे हात घेतले आणि मला जे माझ्या ओंजळीत आलं होतं ते मी सगळ्यात तुम्हाला वाटायला चालू केलं. तर ह्यातनं जो एक समाधान मिळतं ते अक्षरशः अवर्णनीय आहे. म्हणजे प्रत्येकानेच खूप पैशा रूपात केलं पाहिजे असं नाहीच आहे. म्हणजे मला तर मी नेहमी म्हणते की पैशाचंच असं नाही, पैशानेच देणं घेणं किंवा वस्तुरूपाने देणं घेणं हे नाही आहे. इथून जे आंतरिक प्रेम असतं ते खूप महत्त्वाचं आहे. याची जीवाला त्याची जीवाला जे कळतं की नाही ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यात इतके समृद्ध करणारी मला माणसं मिळाली की त्यांनी मी खूप भरून पावले. म्हणजे तुमच्यासारखी माणसं, आजूबाजूला माणसं की ज्याने मला खूप समृद्ध केलं. मग माझं पण काहीतरी ऋण आहे ना, मी काहीतरी थोडंसं काही जे मला येत आहे ते तुमच्यापर्यंत मी पोचवते आहे. तर असं सुरुवातीला वाटलंच नव्हतं की एवढा परिवार आपला हळूहळू वाढतो आहे. आणि खरंच वाटलं नव्हतं जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं तेव्हा असं वाटलं नव्हतं की अरे आपलं एवढं चॅनल पुढे जाईल का, आणि केवळ तुमच्या प्रेमामुळेच. तर ही कृतज्ञता आयुष्यभर माझ्या मनामध्ये राहणारच आहे आणि ह्या कृतज्ञतेची पावती मला नेहमी मिळत असते. मी आपल्या स्वामींचे, ह्या वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार मानते. तुम्ही पण ही कृतज्ञता करून बघा दिवसातनं एकदा तरी. म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, खूप जणांना अशी कुरकुरायची सवय असते. म्हणजे मी हे करत नाही, कोणातला दोष काढत नाही आहे, पण खूप जणांना कुरकुरायची सवय असते की देवाने मला हेच दिलं नाही, मला देवाने तेच दिलं नाही, माझ्याकडे येऊ नये. म्हणजे आपल्या ज्या मागण्या असतात ना त्या संपत असते. जे आधी सायकल अशी की म्हणायला की माझ्याकडे 2 व्हीलर नाही, 2 व्हीलर आली की 4 व्हीलर नाही, ह्या अशा मागण्या आपल्या संपतच नाही. घराच्या बाबतीत तसंच होतं की मला अजून मोठं घर, अजून मोठं घर, अजून मोठं घर. तर हे समाधान मी पुस्तकातलं नाही वाक्य म्हणते, समाधान जर आपण मानलं ना तर त्याचा जो ग्लो आहे तो आपल्या चेहऱ्यावर येतोच. ह्या एंडलेस आहे की अगदी म्हणजे आणि आपल्याला जे दिलं आहे देवाने, जर 100% जर देवाने दिलं आहे, म्हणजे मला तरी असं वाटतं की आपल्याला देवाने भरभरून दिलं आहे, त्यातलं एक 25% तरी आपण समाजासाठी देऊ शकतो. आणि ही कृतज्ञता तुम्ही पण हे करून बघा. हे कृतज्ञतेची भावना आहे ना, ही अत्यंत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही करून बघा. प्रत्येकीजवळ मी तुम्हाला सांगते, तुमच्या प्रत्येकीजवळ काहीतरी आहे. आपण टाटा अंबानी नाही आहे. मी म्हणत नाही की पैशानेच दिलं पाहिजे, पैशानीच नाही म्हणत. मी परत एकदा सांगते की आपल्याला पैसे नाही, पण प्रत्येकीकडे तुमच्याकडे काहीतरी देवाण दिलं आहे. तुमची कस्तुरी तुम्ही ओळखा आणि देऊन बघा. तुमच्याकडे त्याच्यापेक्षा दान दुप्पट येईल की नाही बघा. तुम्ही करून बघा हा प्रयोग. आणि कृतज्ञता प्रत्येक सकाळ उठल्या की म्हणायचं देवाला की देवा तुझ्यामुळे सगळं मला छान आहे, माझं शरीर छान आहे. म्हणजे आपल्याला एखादं जेव्हा अपंग हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा लक्षात येतं की किती लोकांना दुःख आहे, त्या मानाने आपल्याला धडधाकट देवाने शरीर दिलं आहे. सुंदर शरीर, सुंदरताही नाही, मी तेच सांगते की आपल्याला सुंदर शरीर दिलं आहे, हातपाय धड दिले आहे, काही रोग नाही आहे. हां,
आता थोडंफार काहीतरी वयाप्रमाणे BP शुगर हे येणार. त्यालाही हसत हसत समोर म्हणजे जायचं आहे बरं का. त्याच्यासाठी रडत खडत बसायचं नाही आहे की हो, ह्या आपल्या आजारांपेक्षा दुर्धर आजारांनी सुद्धा खूप जण त्रस्त आहेत आणि ते खूप असे शूरवीरपणे त्या आधाराशी लढत आहे. मग आपण का बरं, माझं हे दुखतंय ते दुखतंय, नक्की आपल्याला होतं, आपण त्याच्यावर मात करायची आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कृतज्ञता ही प्रत्येक वेळेस मनात दिवसात अगदी येऊ दे, तुम्ही तुमच्या शरीराला सुद्धा कृतज्ञता व्यक्त करा की हे बाबा, हे हात तू दिवसभर बघा, हातावाला असतो हात बघा, स्पर्श करा हाताला, म्हणा की दिवसभर खूप काम केलं आहे मी, अत्यंत म्हणजे तुझ्याकडनं काम करून घेतलं आहे, मी कृतज्ञ आहे. पायाला सुद्धा म्हणा, तुझ्याकडनं गुडघ्यांना म्हणा की मी अत्यंत कृतज्ञ आहे, तुझ्यामुळे मी उभं राहू शकते. बघा, तुमच्या शरीरात हळूहळू एक वेगळा बदल व्हायला लागेल आणि हा बदल आहे तो अतिशय सकारात्मक आहे. करून बघा हे. मी अगदी सांगते, ह्याला काही पैसे लागत नाही. सकाळी उठल्याबरोबर कुठेही तक्रार न करता, बरेच जण येतात, आले की चालू करतात की माझ्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही असं. तर उलटं मी सांगते की आता उद्यापासून तुम्ही एक डायरी मेंटेन करायची. एक 5 वाक्य तरी लिहा ना की आज माझ्याकडे घर आहे, जे काही छत असेल ते, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी आज जेवते, मला पोळी भाजी खायला मिळते, आहे ना कृतज्ञ. माझे हातपाय धड आहे, हो ना. असे 5 वाक्य पॉझिटिव्ह लिहा. सुरुवात तर करून बघा. एक 2-3 वाक्यांनी सुरुवात करता करता तुमची निगेटिव्ह वाक्य बाजूला पडतील आणि मग तुमची कृतज्ञता जी आहे, हे जे फिलिंग आहे मनातलं, ते वाढीला लागतं आणि आयुष्य अधिक समृद्ध होत जातं. पटतंय ना मी काय म्हणते ते. तर छोटंसं हे आज मी उदाहरण सांगितलेलं आहे, देऊन बघा. आनंद वेगळा आहे. पांडुरंगाचे आत्ताच आषाढी एकादशी झाली आणि पांडुरंगाचं तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या पांडुरंगाच्या कानामध्ये मकर कुंडलका, तर कोळ्याला सुद्धा जे मिळालं, भरभरून त्याला जे मिळालं एक दिवशी, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट, फक्त आठवण करून देते की त्याला जे मिळालं समुद्रातनं, तर त्याच्याकडे काय आहे, कोळ्याकडे साध्या, तर त्याला जे मिळालं भरपूर मासे, तो 2 मासे घेऊन विठ्ठलाच्या दरबारात जातो. सगळे लोक हसतात, पण विठ्ठल त्याची भावना समजून घेतो आणि त्या अगदी क्षुल्लक माशांना सुद्धा आपल्या चेहऱ्यावर स्थान देतो. किती गर्भित अर्थ आहे बघा. तर तुम्ही सुद्धा जे काही तुम्हाला मिळतंय ते देऊन बघा लोकाला. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुरुवात करा. अगदी मी परत सांगते, टाटा अंबानी नाही आहे आपण, पण जे काही मिळतंय ते देऊन बघा. कदाचित माझी वाक्य परत परत होतील आहे का, तर मी बिंबवते हा. म्हणजे मला जो आनंद मिळाला हा मी तुमच्याबरोबर शेअर करते की आज माझा आनंद इतका मोठा आहे. मी थोडेसे क्षणचित्र तुम्हाला दाखवते आणि जे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी जे माझ्या प्रति गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला भरून आलं, खरंच सांगते. कारण ते सगळेजण माझ्या वयाने मोठे आहेत, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, पण त्यांनी आज जे माझ्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली ना, खूप समाधान. असं वाटलं आयुष्य ह्याच्यापेक्षा काय सुंदर असू शकतं. असं हे आयुष्य सुंदर जगून बघा, खूप तुम्हाला आनंद वाटेल. परत एकदा करून बघा. मला खालती कॉमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्हाला काय वाटतंय बरं का. आणि छोटंसं तुम्ही जे काय करत असाल ते लिहा आणि तुमचाही आनंद माझ्याबरोबर शेअर करा. मी केला की नाही तुमच्याबरोबर, तुम्ही शेअर करा. मला खूप छान वाटेल आहे. मनापासून धन्यवाद.